नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत तुमचं यूट्यूबच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आता उठलो, मस्त आंघोळ वगैरे करू. तेव्हा हे डॉन पाहिजे, डॉन डॉन येतो, भोंगा डॉन. तर मस्त आता आंघोळ बिंघोळ करू. आज आमचा गॅस संपलेला आहे. मला बाहेरूनच बिस्किट, कुशील बिस्किट, दूध आणायचे, मला नोनील चहा आणायची, त्यासोबत खायला आणतो. मस्तपैकी ब्लॉग आपला एन्जॉय करा. ब्लॉग आवडल्यावर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. तर गाईज मी आता उठतो, आता फ्रेश होतो, कारण मला चहा आणायला जायचे. तर भेटू आपण आता. तर गाईज आमची रातपासून लाईट गेलेली आणि डबल आमचा रात्री गॅस पण संपला. झाले 15 दिवसापासून गॅस बुकिंग करेली, अजून काही आलं नाही. आता रात्री गॅस संपला, आता काय गच्चीवर जायचं, चुलीवर चालू आहे चहा. चुलीवरची चहा प्यायची, ड्युटीला जायचं, काय डब्बा ना पाणी, आज काय सांग तिथेच खावं लागत. काय करणार आता, पाहू. फक्त आपला ब्लॉग कंटिन्यू करा. चालू खुशी तेव्हा ती नाही येते, ती म्हणते गच्चीवर नाही यायचं. चाल ना खुशी, चाल खुशी, चाल ना, मला ड्युटीला जायचं. मग चाल वहिनी, यार याय ना, नाही पप्पा ड्युटीला गेले. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आता भेटतो तुम्हाला गच्चीवर गेलो. तर गाईज मी गच्चीवर आलो, गच्चीवर पाहू राहिलो. वातावरण एकदम भारी झालेलं आहे. थेंब 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 पाऊस येतोय. आणि आमच्या इकडल्या खावड्याचा डोंगर पाहायचं तुम्हाला, ते पा ते पा खावड्याचा डोंगर इथून दिसतो, काही. आणि ती खुशी काय म्हणते, काय ग काय पाऊस आला. तर या ठिकाणी आता थेंब थेंब पाऊस चालू झालेला आहे मस्त पैकी. तोंड धुतलं का, तोंड धुतलं का, तोंड धुतलं का, चहा पिली का, तू चहा पिती का, हा, कारण की तिला चहा देत नाही गाईज, मीच काय कोणीच देत नाही तिला. तर आपल्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. ब्लॉग आवडल्यावर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी आता आहे ना चहा पितो आणि ड्युटीला चालले जात डायरेक्ट. भेटतो तुम्हाला रस्त्याने. आज तर शक्य नाही रस्त्यानं, कारण पाऊस पडेल ना, तर गाडी अशी 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 स्लिप मारती. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, चला. तर काहीच मी आता क्लिनिकला आलेलो आहे मस्त पैकी. आता साफसफाई करू म्हणलं, आणि आज पावसाचं एवढं भारी वातावरण आहे मस्त पैकी. कारण की आता खेडेगावातल्या थोडं पण सिटीतल्या यायला सुद्धा पावसाची व्हॅल्यू कळायली, माहिती का. कारण की पहिला पाऊस 15 जूनला पडतो, त्यावेळेस 24 जूनला पडला, ते बी जोरात नाही पडला, पडलं बऱ्यापैकीच म्हणते येईल. कारण की पावसाची व्हॅल्यू सगळ्याला कळाली. 1000 रुपये टँकर झाले, किती 1000 रुपये. त्याच्यामुळं सगळ्यांना पावसाची व्हॅल्यू कळाली. पाणी भेटले नाही प्यायला, काही नाही. त्याच्यामुळे म्हणतो पावसाळा ह्यो सगळ्यात भारी ऋतू आहे, माहिती का. पावसाळ्यात मस्त. आता आपल्या ब्लॉग मध्ये फक्त कंटिन्यू राहा. ब्लॉग आवडल्यावर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मला ब्लॉग पोस्ट करायचं आहे. लगेच मी ब्लॉग पोस्ट करतो, मग भेटतो तुम्हाला. आता चला, आता काम आवरलेलं आहे आपलं आणि बसलेलो आहे. बाहेर वातावरण बी खूप बाहेर झालेलं आहे. सिटीत फोन केलता मी, तर सिटीत आहे ना मस्त पाऊस चालू आहे. सिटीत पाऊस चालू आहे, पण इकडे काहीच चालू नाही पाऊस. थेंब येत होता आणि गेला. आता फक्त आभाळ आलेलं आहे. यायला पाहिजे पाऊस, कारण की सगळ्यांचे पावसामुळेच अडलेले आहे. शेतीचे कामं बाकी असते हो, सगळ्या गोष्टी पाहाव्या लागताना. तर त्याच्यामुळे पाऊस यायला पाहिजे. ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो. आणि तुम्ही पावसाळ्यात ड्युटीला वगैरे जात असाल ना, तर सेफ्टी घेऊन जा सोबत, कारण की पाऊस काही सांगता येत नाही, कधी पण येऊ शकतो. रेनकोट घेऊन जा, छत्री घेऊन जा. आणि सगळ्यात मेन, स्कूटी वापरत असेल ना, तर एकदम दम्मानं म्हणजे हळू चाला, हात सोडू नका. फोन आल्यावर फोन आहे ना गाडी साईडला ठेवा आणि मग फोन उचला. वीज वगैरे कडकती तेव्हा अजिबात फोन काढू नका. अर्जंट बी काम असलं ना, तर साईडला गेल्यावर काढा. झाडाखाली तर अजिबात काढू नका, एवढं सांगतो मी मित्रांनो तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, 2 व्हीलरवाल्यांनो तुम्ही पण फोन काढू नका. आणि जे 4 व्हीलरवाले असतील ना, त्यांना पण सांगतो, तुम्ही गाडी हळू चालवा.
कसं समोर काचावरती पाणी वगैरे राहतं, वायफर वगैरे व्यवस्थित चालवा गाडी. हात सोडू नका तुम्ही पण. तर फोन आला की तुमच्या फोर व्हीलर मध्ये काही होत नाही. समोरच्याच बी काळजी घ्या, काटा वगैरे मारू नका. सगळ्या पोरांना हे सांगणं आहे. चला आता आपण ब्लॉग मध्ये आपले कंटिन्यू राहा. ब्लॉग आवडल्यावर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. मस्त आता बसेल मी दवाखान्यात निवांत. आता वाजते 12 वाजायला फक्त 10 मिनिटं बाकी. मग आज शक्यतो घरी गेलो तर नाही तर सांगते येत नाही. गेलो तर जाऊ, नाही तर मग राहू इथं घाण येतंय राहू आपलं. तर चलो भेटू आता पुढे आपण स्टेटून. आय थिंक मला गॅस आणायला जाणं आहे काय का नको, कारण की गॅस संपलेला आहे घरी. आणि ते गॅस बुकिंग केलं तर ते काका सुट्टीवर आहे, पप्पा ड्युटीला जायले, भाऊ बी ड्युटीला जायले. मग मला जाणं आहे काय करून भाऊ गॅस आणायला लागणार. मम्मीला घर सोडून मग समजा ना आपल्याला ब्लॉग मध्ये दिसणार आपल्या. फक्त आपल्या ब्लॉग फक्त कंटिन्यू करा आणि मिस न करता पण. आणि मी कंटिन्यू लाईव्हला जात असतो. आता मी थोड्या वेळात युट्यूबवरती लाईव्हला जाणार आहे. तर चला आता ब्लॉग कंटिन्यू करा. चलो. तर गाईज आता मी ना घरी येऊन ना दवाखान्यात येऊन बसलो. एवढा वल्ला झालतो मी काय सांगू तुम्हाला. जाताना वल्ल, येताना वल्ल. आता लयच टेन्शन येऊ मायच्यानं काय करावं काय नाही. आता घरी जायच्या टायमाला नाईट अवघड आहे. विषय टॉपचा. आता फक्त आपला ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ब्लॉग आवडल्यावर लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. मस्त आता मस्त पैकी आता ब्लॉग एन्जॉय करा तुम्ही पावसाचा बरं का. तर चला आता भेटू पुढे. तर गाईज मी आता सगळं क्लिनिक बंद केलेले आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये मला नक्की सांगा. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि एंड मी याच्यामुळे इथं करतोय कारण की आता किती चिकचिक आहे. त्या चिकचिक मध्ये उगा फोन पडला, उगा रिक्स आहे. त्याच्यामुळे म्हणलं आता ब्लॉग एंड करू, घरी जाऊन एडिट करू, म्हणजे सकाळी पोस्ट असेल. आणि बाहेर गेला चिकचिक आहे त्याच्यामुळे मी इथे चेंज करतो. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असेल आपल्याने सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया उद्याच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.